नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲकॅडमिक इयर 25-26मध्ये जे प्रोफेशनल कोर्सेस असतील किंवा इतर जे हायर एज्युकेशन कोर्सेस असतील, टेक्निकल एज्युकेशन असतील, तर या एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आता कॅप राऊंड्सला सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो एम.एड कोर्सेस आहे, तर आज आपण एम.एड कोर्सेसविषयी माहिती बघणार आहोत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेला म्हणजेच आज दिनांक 12 ऑगस्ट 2025पर्यंत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत आणि त्यानंतर कोणत्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत, तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. म्हणजेच पुढील ज्या ॲक्टिव्हिटी होणार आहे तर त्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये कॅप म्हणत असतो. तर त्याचं टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर एम.एड कोर्स ॲकॅडमिक इयर 25-26चं त्यांनी दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपले हे जे ॲक्टिव्हिटीज आहे तर त्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या होत्या. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र कॅन्डिडेट अँड अदर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, त्याचं रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर ई-स्क्रुनिटी थ्रू जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते व्हेरिफिकेशन तुम्ही केलेलं असेल. त्यानंतर मग डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट लागली होती राऊंड फर्स्टसाठी. त्यानंतर मग त्यामध्ये जर काही त्रुटी असतील, म्हणजे काही एरर असतील, तर ते एडिट करण्यासाठी म्हणजेच ग्रीव्हन्स अपलोड करण्यासाठी त्यांनी तारीख दिलेली होती 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट. ही पण ॲक्टिव्हिटी आपली कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर जी लिस्ट लागणार आहे तर ती आपली फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 नंबरची जी ॲक्टिव्हिटी आहे, पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट, तर ती 13 ऑगस्ट 2025ला संध्याकाळी 5 नंतर लागणार आहे. मग ही लिस्ट जी आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे चेंजेस आहे तर ते चेंजेस करता येणार नाही. मग ही फायनल मेरिट लिस्ट असणार आहे राऊंड फर्स्टसाठी. तर बघा, आपली पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे 13, म्हणजे उद्याच संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपली ही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे राऊंड फर्स्टसाठी. त्यानंतर मग बघा, मग 14 तारखेनंतर आपलं पुढचं काय काम असणार आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड. बघा, राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडसाठी आपल्याला कॉलेजचे ऑप्शन द्यायचे आहे. मग ते कधी आहे, 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला, म्हणजे 14 ऑगस्टला सुरुवात होणार आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडसाठी, आणि लास्ट डेट आहे 16 ऑगस्ट 2025. तर आपलं जे आता पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म, तर बघा 14 ते 16 ऑगस्ट. मग त्यानंतर अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट 19 ऑगस्ट 2025ला संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेले आहे तर त्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यानंतर मग पुढचं कॅप राऊंड फर्स्टची पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलॉटेड कॉलेज अँड शेक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर मग पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे कॉलेजेस अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन द पोर्टल. म्हणजे हे कॉलेजचं काम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज सिलेक्ट केलेलं होते तर ते लागलेले आहे आणि त्यांनी फायनल केलेलं आहे, तर त्यांचे ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन द पोर्टल, म्हणजे विद्यार्थ्यांनी कॉलेज घेतलेले आहे मग त्यांची लिस्ट जी आहे तर ते कॉलेज अपलोड करणार आहे. अशा प्रकारे कॅप राऊंड फर्स्टची पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे. आता बाकीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या आपण पुढे बघणार आहोत, नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता कॅप राऊंड फर्स्ट आहे तर आपण कॅप राऊंड फर्स्टविषयी आपण माहिती संपूर्ण बघितलेली आहे. तर आता आपली पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे फक्त आता जर उद्या 13 ऑगस्टला उद्या फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 5:30 नंतर, आणि त्यानंतर मग कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपल्याला 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. तर अशा प्रकारे
आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.